कल्पना करा असा एक समाज जिथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, जिथे पाण्याला हात लावणं गुन्हा आहे, शाळेत शिकणं पाप आहे, मंदिरात जाणं अपराध आहे, जिथे जन्म ठरवतो तू कोण आहेस आणि तू कोण होऊ शकत नाहीस। हाच तो भारत होता जिथे वर्षानुवर्ष मनुस्मृतीसारख्या ग्रंथाने माणसांमध्ये भिंत उभी केलेली होती। मनुस्मृती हे एक पुस्तक नसून ते एक मानसिक गुलामगिरीची संहिता होती, ज्यामध्ये लिहिलेलं होतं स्त्रीने कधी स्वतंत्र विचार करू नये, शूद्राने ज्ञान मिळू नये आणि काही माणसं हे जन्मताच नीच असतात आणि हे सर्व देवाच्या नावावर लादलं गेलं होतं। बाबासाहेब म्हणाले, जो धर्म माणसाला माणूस मानत नाही तो धर्म नसून एक अन्याय आहे। मनुस्मृती हा ग्रंथ नसून तो माणसाने माणसाला गुलाम करण्यासाठी लिहिलेला एक दस्तऐवज आहे। त्या क्षणी लोकांना समजलं, समस्या देवांची नाही तर समस्या लोकांनी लिहिलेल्या नियमाची आहे। आणि 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ह्या ग्रंथाचे दहन केले। पण जळालं फक्त पुस्तक नाही तर जळाला अन्याय, जळाली जाती व्यवस्था आणि जळाली ती मानसिक गुलामगिरी। चला तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।